श्यामराव मुघल सर. मी नैसर्गिक विषमुक्त शेती 19 करतो. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कसबे सुकेने हे माझं गाव आहे. आणि या नैसर्गिक शेतीला मी कशी सुरुवात केली हे थोडक्यात मी सांगतो. माझी मिसेस 35व्या वर्षी ब्लड कॅन्सरनी व्हेंटिलेटरवर तिचा मृत्यू झाला. 18 महिन्यांचा प्रवास मी ब्लड कॅन्सरचा 17 हॉस्पिटलमध्ये केला आणि त्याच्यानंतर डोळ्यांची दृष्टी जाऊन आणि तिचा मृत्यू झाला. तर मी माझ्या 100 नातेवाईक आजी आजोबांच्या काळात गेलो तर त्यांचा मृत्यू हा अकाली एकाचा मृत्यू नाही. 90 ते 105 वर्ष ही माणसं आनंदाने निरोगी जगली आणि त्याचं रिझन एकच होतं की विषमुक्त अन्नधान्य आणि त्यांच्या ती दीर्घ आयुष्य जगली, आनंदी जगली आणि कुठल्याही व्याधीशिवाय जगली. मग हे विषमुक्त अन्नातून मिळतं. याचा रिझन मी पूर्णपणे 12 वर्षापासून जगातलं कुठलंही केमिकल न वापरता मी शेती करत आहे आणि त्याची उत्पादनं घेऊन बाजारात विकत आहे. आज विषमुक्त शेतीची गरज फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. याचं कारण असं कॅन्सर सारखा डायबिटीस, शुगर हे प्रचंड प्रमाणात वाढलेले. 11.5% प्रमाण हे कॅन्सरचं आहे आणि एकट्या मुंबईमध्ये 5 वर्षामध्ये 50,000 लोकांचा मृत्यू कॅन्सरने झाला. कोरोनासारखी महामारी आली, सुदृढ शरीर आपल्याला पाहिजे असतं पण त्याच्यातसुद्धा आपल्याला सांगितलं गेलं की ज्याचं शरीर चांगलं अन्न घेऊन सुदृढ राहू शकतं तोच कोरोनावर मात करू शकतो. या गोष्टी आपण कोरोनापासून शिकल्या पाहिजे. आणि आज अनेक समस्या उद्भवती झाली. तरुण मुलांचे लग्न जमत नाही, लग्न झाले टिकत नाही, त्यांना संतती प्राप्त होत नाही, झाल्यानंतर त्यांना व्याधीग्रस्त मुलं जन्माला येतात. आज ही समस्या प्रत्येक गावात आहे, प्रत्येक शेवटच्या घरापर्यंत ही समस्या वाढलेली. नोकऱ्या नाही, बऱ्याच गोष्टी अशा का वाढल्या तर सगळ्या विषाच्या अन्नामुळे वाढलेल्या आहे. हे पूर्वी माणसं जगताना चांगलं अन्न खायची, चांगला विचार करायची, चांगलं जगायची. आज प्रत्येक गावात संप्रदाय मोठ्या प्रमाणात वाढला परंतु हे वैचारिक पातळी तरुणांमध्ये न येता व्यसनाधीनता मुलांमध्ये जास्त वाढली. आणि आज माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या काळात 5,000 मुलामुलींची लग्न झाली तर ते 5,000 मुलामुलींची लग्न मोडली. याचं कारण ही शिकलेली होती, नोकरीला होती, निरागस लेकरांना जन्म देऊन सुद्धा ही माणसं एकमेकात टिकू शकली नाही. म्हणजे शिक्षण काय कामाचं. मला एकच म्हणायचं आहे, तुमचं अन्न ताटातलं चांगलं असेल तर तुम्ही चांगले विचाराने जगू शकता. हे मी पूर्वीच्या आजी आजोबाच्या काळातून सांगू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं असं का कॅन्सर सारख्या आज दुर्धर आजारांनी 40-50 वयातील स्त्री पुरुषांना ग्रासलंय. ते निरागस लेकरांचे आईबाप आहे. ज्यावेळेस माझ्या धर्मपत्नीचा मी आजारांचा सामना करत होतो त्यावेळेस माझी मुलगी 2 वर्षाची होती आणि एक मुलगी 5 वर्षाची होती. मी हॉस्पिटलहून आलो तर त्यावेळेस माझ्या मुली पळत यायच्या आणि मला मारायच्या, आई कुठे आहे, आई कुठे आहे. जगात सगळं आपल्याला हे करता येतं, नाटक करता येतं पण आई दाखवता येत नाही. तर या सगळ्या गोष्टीचं उत्तर एकच आहे. याच्या समस्येतून बाहेर कसे पडू शकतो तुम्ही. तर देशी गाय कृष्ण काळापासून आपल्याला देशी गाय होती. कृष्णाच्या काळापासून देशी गायीचं महत्त्व होतं पण कृष्णाची कथा सांगितली जाते पण त्याच्यामागे गाय सांगितली जात नाही. गाय ही सर्वात याचं उत्तर आहे. गायीमुळे कॅन्सर सुद्धा बरा होतो हे मी छातीटोकपणे सांगतो. गोमूत्र, तूप, दूध आणि त्याचा सहवास जर असला कॅन्सरच्या पेशंटला आणि त्याच्यामध्ये आत्मिक शक्ती येते आणि सूर्यकेतू नाडी देशी गायीला आहे. आणि देशी गाय ही सूर्याची शक्ती फक्त देशी गायीमध्ये, जिला खांदा आहे, मानेचा पोळ आहे, तीच देशी गाय आपल्याला मान्य आहे. पूर्वी ही आपल्या आजी आजोबांच्या काळात फार मोठ्या प्रमाणात होती पण नंतर हरित क्रांती आली. आपण खूप वेगळ्या पद्धतीने प्रयोग केले, शेतीचं उत्पन्न वाढलं. पण शेतीतून आज त्या काळामध्ये बघा तुम्ही शेतकरी आत्महत्या करीत नव्हता, आज का करतोय, आज कर्जबाजारी का झाला. या सगळ्याचं उत्तर एकच आहे की पूर्वी आजी आजोबांचा इतिहास शोधला पाहिजे, तसं काम केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण जीवन जगलं पाहिजे. आपण सगळे गावाचे कारभारी आहात. मला एकच सांगायचं आहे का कारभारी म्हणून तुम्ही माती बदला मग नाती सुधारतील. आज पूर्वी सरपंच सहज व्हायचे, आजपर्यंत प्रचंड प्रमाणात सरपंच होण्यासाठी कॉम्पिटिशन झाली, मतमतांतर झाली. घोड्यावर बसून शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले. आपल्याला फार मोठ्या प्रमाणात लोकांना आमिष देऊन सरपंच पदावर जावं लागतं. ही सगळी शोकांकिता जर बदलायची असेल, गावाचं वातावरण बदलायचं असेल तर पहिली गावाची माती सुपीकता वाढली पाहिजे. ती सुपीकता फक्त विषमुक्त अन्नातून
विषमुक्त निविष्ठातून मिळू शकते आणि त्याचं उत्तर देशी गाय आहे. तर या सगळ्या गोष्टीचा आज माझ्या आजी ज्या काळात मला सगळ्यात महत्त्वाचं संस्काराचं विद्यापीठ का असेल तर घरातले आजी आजोबा आहे. आजी आजोबांनी प्रत्येकाला नातांना संस्कार करताना चांगल्या प्रकारे आज आजी आजोबा बाजूला झाले, सगळं विषयाचं अन्न आलं, आपण त्या विचारापासून त्यांच्या जीवन विकासापासून दूर जातोय. तर सगळ्यात महत्त्वाचं माझ्या आजीने 2 लुगड्यांचं 1 लुगडं नेसली, उपाशी राहिली, लोकांच्या वरात कामाला गेली, त्यांना अन्न पोटभर मिळत नव्हतं, म्हाताऱ्याचं धान्य खाल्लं, पण ते 100 वर्ष जगली. आज आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या असताना मिळत नाही. तर एकच मला म्हणायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं विषमुक्त अन्नाची शेतीसाठी प्रयत्न करा. आणि एवढंच मी सरपंच साहेबांना आणि यासाठी पाहुणे आलेले नमस्कार. जय हिंद, जय भारत. कमीत कमी हजारो प्रश्नांचा भडीमार या सरपंचांवरती केला जातो, सदस्यांवरती केला जातो, आणि ते सर्व प्रश्न मात्र या जनतेचे सुटले जात नाही. प्रभावाने जनता त्या ठिकाणी नाराज होते आणि राजकीय गटतट पडतात. अनेक गोष्टींचा सामना आमच्या सरपंचांना या ठिकाणी सातत्याने करावा लागतो. त्या सामना करत असताना म्हणून आमचे सरपंच डॉक्टर साहेब सगळे सक्षम नाहीये. अतिशय मोठ्या मोठ्या घरातले सरपंच पदावर गेलेली माणसं नाहीये. अनेक जाती धर्मातले लोक या ठिकाणी, अनेक पंथातील लोक या ठिकाणी सरपंच पदावरती आरक्षण असेल त्या निमित्ताने त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु काही गावातली असलेली आडमुठी जनता त्या ठिकाणी त्या सरपंचांना त्या वेटी धरण्याचं काम आणि गावामध्ये चालू असलेले विधायक काम त्या ठिकाणी आडकाठी घालण्याचं काम खऱ्या अर्थाने सरपंचाला केलं जातं. ती मानहानी सरपंचाला होते. आमचा सरपंच सक्षम नाहीये. परंतु त्या ठिकाणी तालुका लेवलला एखादं काम जर आणायचं असेल, आमदार साहेबांची भेट घ्यायची असेल, असे काही महाराष्ट्रात सरपंच दादा, त्या सरपंचांना त्या ठिकाणी जाण्यासाठी भाडे सुद्धा स्वतःच्या खिशात नसतं. अशा पद्धतीची अवस्था आमच्या सरपंच लोकांची आहे. मान कर्तृत्वाचा जरी गावात डॉक्टर साहेब मिळत असेल, पण खऱ्या अर्थानं गावचा जर कणा आणि गावचा विकास जर कोणी करत असेल तर ध्येय खऱ्या अर्थाने घेऊन तो सरपंच साहेब करीत असतो. हे खरं तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून ते आम्ही भोगले. या ठिकाणी बसणारी मंडळी, अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. डॉक्टर साहेबजी सरपंचाच्या माध्यमातून गावचं काम करताय, विकासाचं काम करताय. ती अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून तोच ध्यास घेऊन आम्ही स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून नगर या ठिकाणी भव्य धडक मोर्चा केला आणि त्या सरकारला खऱ्या अर्थाने जाग आणण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आम्ही नागपूरमध्ये धडकलो. 2,500 सरपंच घेऊन आम्ही त्या ठिकाणी आता 24 तारखेला त्या ठिकाणी गेलो असताना आमच्या मागण्या डॉक्टर साहेब किरकोळ होत्या. आज सरपंच साहेबांना जे मिळणारं मानधन आहे, सरपंचाला साहेब तर कोणीच म्हणत नाही हो, परंतु त्याला मिळणारं जे मानधन आहे, तुटपुंजी जी मदत, 2-4 हजार पगार, त्या पगारामध्ये खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतमध्ये आलेल्या पाहुणेरावळ्यांना चहा पाण्यासाठीच आमचा खर्च सगळा निघून जातोय. आणि म्हणून तालुका लेवलला आम्हाला आमदार साहेबांच्या भेटीला जावं लागतं, जिल्हास्तरीय काम आमचे करावं लागतं, राज्यामध्ये आम्हाला सुद्धा जावं लागतं. तो प्रवास खर्च सुद्धा आमच्या सरपंचांना करता येत नाही. एसटी कॅटेगरीतली, NT कॅटेगरीतली जी लोक खऱ्या अर्थाने सरपंच आहे ती प्रबल अशी आपल्या मराठा समाज इतकी नाही आहे. आणि म्हणून त्यांना या ठिकाणी सक्षम करण्यासाठी आता मोदींनी वर सांगितलंय की खऱ्या अर्थानं गावचा, राज्याचा विकास, जिल्ह्याचा विकास, तालुक्याचा विकास जर करायचा असेल तर राजकारणी सक्षम झाला पाहिजे. सक्षम म्हणण्याचा अर्थ असा आहे की त्याला व्यवस्थित जरी पगार दिला, आपल्या मराठी भाषेमध्ये डॉक्टर साहेब 10-12 हजार रुपये, 15,000 रुपये असा पगार जरी दिला तर निश्चितच तो त्याची गाडी वेगाने पळेल आणि गावचा विकास सुद्धा निश्चितपणे वेगाने होईल. हा खऱ्या अर्थाने अर्थ आहे. आणि म्हणून सरपंचांची मागणी घेऊन आम्ही नागपूर या ठिकाणी गेलोय. आमची मागणी एकच होती, आम्हाला 10 ते 15,000 रुपये प्रति महिना केला पाहिजे. सरपंचांवरती आज हल्ले होतात, सदस्यांवरती जे हल्ले होतात, डॉक्टर साहेब परिस्थिती फार बिकट आहे. राजकारणाची तुम्हाला सांगतो एकदम खिचडी झाली आणि गटारगंगा झालेली आहे. या गटारगंगेमध्ये काम करीत असताना खऱ्या अर्थानं आमच्या सरपंच लोकांना अतिशय सामना त्या ठिकाणी करावा लागतोय. आणि म्हणून त्या सदस्यांना आणि त्या सरपंचांना कायद्यानुसार त्या ठिकाणी असा कायदा बनवला गेला पाहिजे. ग्रामसभा म्हणजे आज खिल्लारांचं काम झालं. डॉक्टर साहेब, ग्रामसभेची तारीख काही जण आतुरतेने वाट पाहतात, एखाद्या लग्नाची तारखेची वाट पाहतो, त्या पद्धतीने काही मंडळी, विरोधक मंडळी ग्रामसभा गावात कधी याची वाट पाहतात आणि त्या ठिकाणी असलेल्या सरपंचाची जिरवाजिरवी करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून अशा प्रत्येक गोष्टीला आम्हाला या ठिकाणी सामोरं जावं लागतं. आम्हाला कुठेतरी संरक्षण मिळालं पाहिजे. आमदार खासदारांना जी पेन्सिल आहे ती पेन्सिल मिळणारी, तशाच पद्धतीची पेन्सिल खऱ्या अर्थानं गावगाड्यात काम करणारा सरपंच आहे 5 वर्षानंतर रिटायर होतो आणि त्याला ती पेन्सिल, तुटपुंची पेन्सिल गावाने मिळाली पाहिजे, हे खऱ्या अर्थानं आमचं उद्दिष्ट आहे. म्हणून अशा पद्धतीचं एक संघर्ष घेऊन आम्ही या ठिकाणी सांगण्याचा आम्ही का प्रयत्न करतो डॉक्टर साहेब, की सरपंच सेवा संघ हा फक्त काय इथं गाजावाजा करण्यासाठी नाही. आम्ही महाराष्ट्रामध्ये तळागाळामध्ये काम करत असतो, तळागाळातल्या माणसांसाठी आम्ही या ठिकाणी काम करत असतो. आणि म्हणून आमचा हा ध्यास आहे आजही राज्यामध्ये प्रभावीपणे डॉक्टर साहेब
आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. मी अकोला तालुक्यातला आहे, तुम्ही संगमनेर तालुक्यातले. आम्ही पाहतोय की संगमनेर तालुक्याचं एक उज्ज्वल नेतृत्व खऱ्या अर्थानं पाहिलं. नगर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या संगमनेरच्या उज्ज्वल नेतृत्वाचा गाजावाजा त्या ठिकाणी झाला आहे. का बरं झाला असेल? विकासात्मक कामं असतील आणि किंवा सार्वजनिक संस्था असतील, त्या ठिकाणी संस्था सक्षम करण्याचं काम खऱ्या अर्थानं तुमच्या माध्यमातून या ठिकाणी केलंय. माननीय आमदार बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून केलंय. तसंच या निमित्ताने आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे, डॉक्टर साहेब बोलण्यासारखं खूप आहे, तुम्हाला प्रवास परत पुन्हा करता आम्हाला माहिती आहे, परंतु खऱ्या अर्थानं तुमच्यासारखी एक कर्तृत्वान आणि नेतृत्वान माणसं आल्यानंतर आमच्यासारखी सर्वसामान्य तुटपुंजी कार्यकर्ते त्या ठिकाणी आमच्या भावना साहेब या ठिकाणी असतात आणि म्हणून कुठेतरी भावना त्या ठिकाणी आम्ही मांडल्या पाहिजे. ही आमची खऱ्या अर्थानं तळमळ आहे. म्हणून डॉक्टर साहेब हा छोटासा लघुपट तुमच्या पुढे आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. मागण्या खूप आहे. येत्या पुढल्या महिन्यात सुद्धा सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो, या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण या सरपंचांच्या मागण्यासाठी मुंबई या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आमचं आव्हान आहे. आम्ही बाबांनो अनेक सरपंचांना या ठिकाणी आव्हान केलं, कोणाला कामातून वेळ नसतो, परंतु येत्या पुढल्या 2 महिन्याच्या आतमध्ये मुंबई या ठिकाणी आमरण उपोषण आमची सरपंच सेवा संघटना त्या ठिकाणी करणार आहे. आणि मग किती दिवस त्या उपोषणाला बसायला, खरोखर उपोषण करणार आहे आम्ही त्या ठिकाणी. आणि म्हणून सरकारला जाग आणण्याच्या दृष्टीने ते काम सुद्धा आपल्याला करायचं आहे. अहो डॉक्टर साहेब, एवढी ताकद आहे सरपंचांमध्ये. महाराष्ट्रातल्या गावातून निवडून गेलेला सरपंच एका वार्डातून तालुक्यामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थाने एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतोय. सरपंचांमध्ये इतकी ताकद आहे, तालुक्याचे आमदार पाडण्याची क्षमता या सरपंचांमध्ये, परंतु आम्ही एकजूट होत नाही. खऱ्या अर्थाने हे सगळे एकजूट झाले पाहिजे. गावगावचा सरपंच जर एकत्र झाला, वार्डमधून या सरपंचांना मिळणारी मते 300-400 असतात आणि म्हणून तालुक्यातून इतके काही सरपंच एकत्र झाले, आमदार बदलण्याची ताकद सुद्धा या सरपंचांना मध्ये आहे. आणि म्हणून आमची तीच मागणी डॉक्टर साहेब, शिक्षक मतदारसंघाचा एक आमदार प्रतिनिधी असतो, मग महाराष्ट्रामध्ये इतके सरपंच आहे, या सरपंचाचा एक प्रतिनिधी सरपंचांमधून आमदार का नसावा, ही खऱ्या अर्थानं आमची सरपंच सेवा संघाची दुसरी मागणी आहे. आणि म्हणून येत्या काळामध्ये त्याहीसाठी आम्ही आंदोलन करणार आहे. डॉक्टर साहेब, तुमच्यासारख्यांची साथ आम्हाला या निमित्ताने हवी. आणि म्हणून येत्या काळामध्ये सरपंचांच्या निवडून खऱ्या अर्थानं जसा शिक्षक मतदारसंघातून आमदार निवडला जातो, तसा सरपंचांचा का नको, हा सुद्धा खऱ्या अर्थानं प्रश्न घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये आता उतरणार आहे. अशा अनेक मागण्या या निमित्ताने आमच्या आहे. सरपंचांना मानधन, सरपंचांना पेन्शन मिळाली पाहिजे. येत्या काळामध्ये सरपंचांच्या वतीनं होणारा आमदार लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी विधानसभेवरती आपला पाठवायचा आहे, अशी धोरणं खऱ्या अर्थाने घेऊन जाते. एक इवलेसे रोप लाविलेद्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी, असं जी म्हण आहे, त्या पद्धतीने सरपंच सेवा संघ जे काम करताय. मित्रांनो, आपल्या सर्वांची ताकद जर खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी मिळाली, वटवृक्ष करण्याच्या दृष्टीने निश्चित स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी कार्यरत राहू, ही ग्वाही या निमित्ताने घेतो. आणि पुन्हा एकदा उपस्थित पाहुण्यांचं सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, या मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. उत्तुंग असं असलेलं नाव आज CBD बेलापूर आणि खारघर या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट कार्य असलेले हरिभक्तपरायण खंडोजी महाराज शिरोळे यांचंही आपण या ठिकाणी झाले. मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो. आदर्श सरपंच पुरस्कार मान नेतृत्वाचा, सन्मान कर्तृत्वाचा मान्य यजमान ज्ञानेश्वरराव बाळाजी पाटील काळे, आदर्श युवा सरपंच विरेगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. आदर्श सरपंच पुरस्कार आपल्याला राज्यस्तरीय पुरस्कार या ठिकाणी देण्यात होत आहे. जोरदार टाळ्या वाजून आमच्या सरपंचांचं स्वागत करावं. मान नेतृत्वाचा, सन्मान कर्तृत्वाचा संगीता विजयराव पतंगे, सरपंच महाराजा प्रतापनगर जिल्हा लातूर, आपल्याला आदर्श सरपंच पुरस्कार 2023 देण्यात होत आहे, त्याचा आपण स्वीकार करावा. संगीता मॅडम 2023 देण्यात होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले मान्य
हे बघा, एक विनंती आहे, समोर जे पाहुणे उभे आहे त्यांना विनंती आहे, आपल्याला जागा त्या ठिकाणी आहे, आपण याला बसून घ्या. लक्ष्मणराव पाटील आदर्श सरपंच पुरस्कार 2023 यांना आपले पाटील रायगड. यानंतर पुढील पुरस्कार महेश लक्ष्मण मान्य अवधूतराव विठ्ठलराव पाटील भोसले, दिनविरोध सरपंच ग्रुप, ग्रामपंचायत खर्डेवाडी, तांदळ्याची वाडी, तालुका जिल्हा बीड. आदर्श मध्ये जाऊन या कार्यक्रमाचा किंवा ज्यांना पुरस्कार मिळणार त्यांचा अपमान कोणी करू नका, आमची विनंती आहे. खूप मेहनत आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाची केलेली आहे. विनाकारण आपण जाण्यानं आम्ही या ठिकाणी आमच्या भावना दुखल्या जातात. आपली विनंती असेल, जाऊ नका. सरपंच पुरस्कार 2023 हा देण्यात येत आहे. सातारा ग्रामपंचायत मान. यानंतर पुढील पुरस्कार देवीदास गुणाजी पाटील वाटोडे, सरपंच सुरवाडी, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. आपल्याला आदर्श सरपंच पुरस्कार 2023 हा देण्यात येत आहे. सरपंच लक्ष्मीनगर, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. आपल्याला आदर्श सरपंच पुरस्कार या ठिकाणी जोरदार टाळ्या सरपंचांसाठी, जोरदार टाळ्या वाजवायच्या. यानंतर पुढील पुरस्कार ज्ञानोबा मारुतीराव बनसोडे, सरपंच लक्ष्मीनगर, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. आदर्श सरपंच पुरस्कार 2023 यांनी आपल्याला सन्मानित. मारुतीराव चंद्रकांतराव पाटील, सरपंच लिंगनूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली. आपल्याला आदर्श सरपंच पुरस्कार 2023 मान नेतृत्वाचा, सन्मान कर्तृत्वाचा. आदर्श सरपंच पुरस्कार यांना आपल्याला सन्मान करत आहे. आकाशराव रामकिसन पाटील नरसिंगे, सरपंच भोसा, तालुका जिल्हा लातूर. आपल्याला आदर्श सरपंच पुरस्कार 2023 यांना सन्मानित करण्यात येत आहे. आदर्श सरपंच पुरस्कार 2023. तर ही गोष्ट मात्र बरोबर नाही असं आम्हाला वाटतंय, म्हणून कृपया शेवटचा पुरस्कार होईपर्यंत बसून आपण भाषणबाजी कमी केलेली आहे. मान्यवरांचं कुणाचंच भाषण आपण ठेवलेलं नाही. फक्त आणि फक्त तुमचे पुरस्कार वितरण सोहळेच करायचे. त्यानंतर पुढील पुरस्कार सरपंच बलवडी, तालुका सांगली, जिल्हा सोलापूर. यजमान आदर्श सरपंच पुरस्कार ज्ञानेश्वरराव पांडुरंगराव राऊत. ज्ञानेश्वरराव राऊत. यानंतर पुढील पुरस्कार ग्रामपंचायत आवे, तरटगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आपल्याला आदर्श सरपंच पुरस्कार 2023 मान नेतृत्वाचा, सन्मान कर्तृत्वाचा. यानंतर पुढील पुरस्कार यजमान भीमराज चिल्लप्पा काळे. आदर्श सरपंच पुरस्कार 2023 राज्यस्तरीय पुरस्कार पाटील. यानंतर पुढील पुरस्कार निवृत्ती माधवराव कोल्हे, सरपंच हिंगलानगर खेडे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मान्य निवृत्ती माधवराव पाटील कोल्हे. यानंतर पुढील पुरस्कार निवृत्ती माधवराव कोल्हे, सरपंच, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. यानंतर पुढील पुरस्कार अरुण नानासाहेब खरमाटे, लोकनियुक्त सरपंच वंजारवाडी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आपल्याला आदर्श सरपंच पुरस्कार 2023 यांना सन्मानित करत आहे. यजमान अरुणराव नाना खरमाटे. नागवडे पाटील यांना विनंती आहे की आपण आदर्श सरपंच पुरस्कार 2023 मान कर्तृत्वाचा, मान नेतृत्वाचा, सन्मान कर्तृत्वाचा हा पुरस्कार आपल्याला या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार मिळतोय. कृपया विनंती आपण स्टेजवरती यावं. दीपालीताई महेंद्र नागवडे, सरपंच ग्रामपंचायत बाबुळसर, तालुका कोळपे.
तोरमल महाराजांना विनंती, या वितरण करू लागा, या वरती या. तोरमल महाराज या. यानंतर पुढील पुरस्कार श्रीमती संगीता संभाजी करे. श्रीमती संगीताताई संभाजी करे, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कळेवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. सरपंच करे मॅडम. यानंतर पुढील पुरस्कार श्रीमती. यानंतर पुढील पुरस्कार दत्तात्रय बबनराव पाटील सोनवणे, सरपंच विद्यमान सरपंच ग्रामपंचायत गोंदे, तालुका सिन्नर. फोटो ज्यावेळेस घ्यायला ना त्यावेळेस ती वस्तू मिळणार आहे आपल्याला. यानंतर पुढील पुरस्कार सौ मुक्ताताई गजानन कदम, सरपंच तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. यानंतर पुढील औरंगे सौ दीपालीताई दीपक औरंगे, सरपंच गलवाडा, तालुका सायेगाव, जिल्हा संभाजीनगर. आपल्याला विनंती आहे की आपण आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यावं. तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, आपल्याला आदर्श सरपंच पुरस्कार मिळतोय. कृपया त्याचा स्वीकार करण्यासाठी आपण स्टेजवरती यावं. चंद्रकांतराव भीमराव करांडे, सरपंच टिकसळ, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, आदर्श सरपंच पुरस्कार 2023. मान नेतृत्वाचा, सन्मान कर्तृत्वाचा. आपल्याला विनंती. पुढील पुरस्कार सौ छायाताई नितीन चव्हाण, सरपंच ग्रामपंचायत रहाळपट्टी, तांडा, तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपल्याला विनंती आहे की आपल्याला राज्यस्तरीय सरपंच पुरस्कार आपल्याला देण्यात येत आहे. आपल्याला विनंती आहे की आपण कृपया स्टेजवरती यावं. एक असतोच, परंतु हे सर्व कार्य करत असताना त्याला आर्थिक झळ या निमित्तानं सोसावी लागते. परंतु आपण सर्व शेतकरी कुटुंबातील आहात. शेती करणारा शेतकरी ज्याच्यावर आपला उदरनिर्वाह आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या असतात. आपण पूर्ण काही सक्षम असं नाहीये, परंतु या गोष्टी करत असताना आपल्याला येणाऱ्या अडचणी ज्या की आपण पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवरती यावं. मान्य विकास बबनराव मस्के, सरपंच शहादपूर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. सगळ्यांना विनंती आहे, कार्यक्रम आपण गावोगावी करतोय. जे आनंदाचे सोहळे होत असतात त्या आनंदाच्या सोहळ्यामध्येच या कर्तृत्ववान व्यक्तींचा नामोल्लेख होतो आणि त्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सोहळा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी केला जातोय. आणि म्हणून अशा व्यक्तीचा सहवास, महाराष्ट्रातील अनेक कानाकोपऱ्यातून आलेले व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला त्यांच्याशी पण संवाद करायचा आहे. कुणी पारनेरचा असेल, कुणी अहमदनगरचा. या ठिकाणी राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार देण्यात येत आहेत. आपल्याला विनंती आहे आपण कृपया या ठिकाणी स्टेजवरती यावं. यानंतर पुढील पुरस्कार आदर्श सरपंच पुरस्कार 2023. ॲडव्होकेट कुंदा पाटील कैलासराव लाव, सरपंच पुरस्कार 2023. मान्य ॲडव्होकेट कुंदा पाटील कैलासराव लावरे. अहमदनगर. वाजवायच्या. कृपया पुन्हा एकदा विनंती करतो की या जन्मात आलेल्या टाळ्या या जन्मातच संपवायच्यात. कारण प्रत्येकाला जन्माला येताना 10,000 टाळ्या दिलेल्या असतात देवाने, आणि त्या संपवण्यासाठीची एक सुंदर संधी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे सरपंच सेवा संघाने. त्यामुळे जास्तीत जास्त टाळ्या आज वाजवल्या गेल्या तर त्या कमी होतील, नाहीतर पुढच्या जन्मात परत टाळ्या वाजवायचा प्रकार होईल. असं काय करू नका. तर सर्वांना विनंती आहे की टाळ्या वाजवण्याचा आनंद घ्या. टाळ्यांनी स्वागत करूयात या सरपंचांचं. आपल्याच कुटुंबातील एक सर्व सरपंचांच्या मान्यवरांच्या वतीनं सत्कार होत आहे. ज्यांचे भगवान लहू रोग भोगले
लोकनियुक्त सरपंच पाचव पट्टावाडी तालुका 20 तारखेला झरंगे पाटलांनी डिक्लेअर केलं आहे की आम्ही बॉम्बेत धडकणार, पण त्यांच्याबरोबर आमची पण तयारी चालू आहे, आम्ही पण बॉम्बेत धडकणार. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मला आता सरपंच कोणीच दिसत नाही आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, सरपंच नाही आहे म्हणजे कोण आहे? तर हे सरपंच सेवा संघाचे भविष्यातले आमदार आहेत, कोणी जिल्हा परिषद सदस्य आहे, कोणी कदाचित मंत्री पण असू शकतं, कदाचित कोणी मुख्यमंत्री पण असू शकतं, अशी अपेक्षा आई तुळजाभवानी चरणी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी अगदी 2 मिनटं किंवा 3 मिनटं घेणार आहे, जास्ती घेणार नाही. मी श्रीराम शिंदे, संपर्क प्रमुख, महाराष्ट्र राज्य. तमन्ना अगर सच्ची हो तो रास्ते अपने आप मिल जाते हैं. तमन्ना अगर सच्ची हो तो रास्ते अपने आप मिल जाते हैं. आदरणीय पावशे काका यांच्या आशीर्वादाने 2014 पासून सुरू झालेला हा सरपंच सेवा संघाचा प्रवास आणि त्याचं मूर्त रूप पाहताना मला अतिशय आनंद होत आहे. पावशे काका असतील, पावशे दादा असतील, त्यांच्या माध्यमातून 2014 पासून हा विचार सुरू झाला होता की महाराष्ट्रातल्या सरपंचांना एका व्यासपीठावर आणून एक चांगली दिशा महाराष्ट्राला देण्यासाठी काय करता येईल याचा एक मूर्तिवंत चेहरा आज आपण डोळ्याने पाहत आहोत. आणि त्या सर्व प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. आणि गेले 7 वर्षापासून चाललेला हा प्रवास एक चांगल्या वटवृक्षावर उभा राहतो, याचा हे पाहून खूप आनंद आहे. मित्रांनो, आपला सर्वांचा एक प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रामध्ये. गेल्या 8 वर्षापासून मी शैक्षणिक सल्लागार, संपादक, पत्रकार म्हणून काम करताना मला आलेला एक अनुभव आहे, मी तुम्हाला तो शेअर करणार आहे. महाराष्ट्रातल्या लोकांचा एकच प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम आहे माहीत नाही. काय चाललं आहे, कुठं चाललं आहे, कुठं काय हो राहिलं, काहीच माहीत नाही, असा एक प्रॉब्लेम आहे. आणि आपले लोक, महाराष्ट्रातले मुलं रात्रंदिवस मेहनत करून खूप सारा प्रयत्न करून मुलांना शिकवतात. आणि सगळ्यात मोठा दुसरा एक प्रॉब्लेम आहे, 99% मुलं ह्या प्रमाणात शिकतात, मी शिकलो म्हणजे नोकरी लागेल, आणि इथंच महाराष्ट्रातल्या मुलांचा घोळ आहे. आणि यासाठी काय करता येईल याच्यावर गेल्या 6-7 महिन्यापूर्वी बाबासाहेबांची आणि माझी चर्चा झाली होती. आणि बाबासाहेबांनी, कदाचित तुम्ही बातमी वाचली की मला माहीत नाही, पण एक घोषणा डिक्लेअर केली होती की सरपंच सेवा संघ आणि परिवर्तन ॲक्शन फाउंडेशन माध्यमातून आगामी काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावागावात जाऊन तरुणांना रोजगार निर्मितीसाठी एक प्रोग्राम घेतला जाईल, सरपंचांना पण दिशा मार्गदर्शन केलं जाईल, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी पण काम केलं जाईल, महिलांसाठी पण काम केलं जाईल, असा एक प्रयोजन आम्ही 6 महिन्यापूर्वी डिक्लेअर केलं होतं. आणि त्याच विषयाला अनुषंगाने धरून आम्ही गेल्या 3 महिन्यापूर्वीच तो उपक्रम चालू केला आहे. आणि त्या उपक्रमाची लॉन्चिंग पूर्ण महाराष्ट्रात आम्ही करत आहोत आणि ते औचित्य साधून आम्ही त्याचं घोषणा या ठिकाणी करत आहोत. मी श्रीराम शिंदे सरकार परिवर्तन ॲक्शन फाउंडेशनच्या माध्यमातून पुढच्या 10 वर्षामध्ये सरपंच सेवा संघ आणि परिवर्तन ॲक्शन फाउंडेशन यांच्या संयुक्त माध्यमातून 121 IAS घडवण्याचं स्वप्न आम्ही डिक्लेअर करतो. या ठिकाणी 121 IAS हा आमचा गोल असणार आहे पुढच्या 10 वर्षात महाराष्ट्रामधनं. आणि त्याची प्राथमिक थेरी म्हणून आम्ही या ठिकाणी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करतो आहे. निबंध स्पर्धेचा विषय आहे माझी आई आणि माझे बाबा. आम्ही महाराष्ट्रातल्या 6 ते 14 वर्षातल्या मुलांना TV आणि मोबाईलपासून लांब कसं आणता येईल आणि मुलांनी आईला आई का म्हणायला पाहिजे आणि बाबाला का म्हणायला पाहिजे याची पूर्ण तयारी आम्ही केलेली आहे. गेल्या 6 वर्षामधनं नगरमधनं परिवर्तन करिअर अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरती, आर्मी भरती याचं आमचं काम चालू आहे. नगर परिषद स्पर्धा परीक्षेत पण आम्ही चालवतो आहे. आणि त्याच विषयाला अनुषंग धरून आम्ही एक जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली, ती आम्हाला तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रात न्यायची. आणि त्या निबंध स्पर्धेचं आम्ही आता या ठिकाणी अनावरण करतो आहे. पावशे काकांना मी विनंती करतो की त्यांनी त्या पुस्तकीचं अनावरण करावं, निबंध स्पर्धे पुस्तकेचं. फक्त मी स्पर्धेचं अनाउन्सिंग करताना माहिती सांगतोय, ही निबंध स्पर्धा जी आहे ते पूर्ण राज्यस्तरावर असणार आहे. आम्ही एक पुस्तिका मुलांना देणार आहे, त्यामध्ये मुलांनी पुढच्या 10 दिवसामध्ये आई आणि बाबा हा निबंध देऊन द्यायचा आहे. ज्याही कोणी सरपंचांना याच्यामध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी अवश्य संपर्क करावा. ही सूचना इथं थांबते आणि पुढचा कार्यक्रम कंटिन्यू होईल अशी विनंती करतो. धन्यवाद. सेवा संघ महाराष्ट्र राज्य या राज्यस्तरीय संघाचं अधिवेशन म्हटलं तरी चालेल, म्हणून आज या
सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून जे आदर्श सरपंच आहेत त्यांचा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे. आणि समाजामध्ये सरपंच पदाबरोबरच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जे कार्यरत असतात अशा कार्यकर्त्यांचा सुद्धा सत्कार या संघाच्या माध्यमातून केला जातोय. आणि त्यामध्ये कृषी, सहकार, पणन आणि अन्य विषयावर ज्यांनी महाराष्ट्रात काम केले अशा संस्थांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातोय. आणि म्हणून माझं नाव यादवराव पावसे, मी या संघाचा संस्थापक आहे. मी गेली 30 वर्ष ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम केलं आहे. आणि त्या कामाच्या माध्यमातून आदर्श गाव योजना ही महाराष्ट्र शासनाने लागू केली होती. आणि त्या योजनेमध्ये मी 5 वर्ष काम केलं आहे. आणि हे काम करीत असताना गावामध्ये सरपंचांना काय अडचणी असतात याचा अभ्यास करण्याची संधी मला मिळाली. आणि म्हणून मी हा संघ स्थापन करण्याची प्रेरणा माझ्या मुलाला दिली. आणि त्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं आहे. आणि त्याचा परिपाक म्हणून हा संघ आज राज्यात काम करतोय. या संघाच्या माध्यमातून ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी भविष्य काळात आपण मोर्चा आंदोलने सुद्धा केली जाणार आहेत. आणि म्हणून प्रत्येक ज्याप्रमाणे पदवीधर मतदारसंघ आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागात सरपंच हा ग्राह्य मानून त्यांचा एक पदवीधर आमदार या विधानसभेत असला पाहिजे ही मागणी प्रामुख्याने आपण लावून धरणार आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आपण कामाला जातो, मग पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्या ठिकाणी सरपंच भवन असलं पाहिजे. कारण तो सरपंच त्याला तिकडं बसायची व्यवस्था नसते, त्यामुळे तो त्या अधिकाऱ्याशी व्यवस्थित अशी चर्चा करू शकत नाही. आणि म्हणून त्या सरपंचाला वेटिंगला लावावं लागतं. आणि म्हणून प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये सरपंच भवन हे असलं पाहिजे अशी मागणी आपण करतोय. आणि म्हणून ज्या रास्त मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आपण भविष्यात आंदोलन करणार. दैव अण्णा हजारे यांच्यासोबत काम केलेलं आहे. अण्णा हजारेंच्या अतिशय जवळ असलेली व्यक्ती आहे. एक सामाजिक समाजकार्याचं ध्येय असलेला माणूस. त्या माणसाने सातत्यानं महाराष्ट्रातील सरपंचांवरती होणारे अन्याय आणि याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने या सरपंच सेवा संघाची निर्मिती केली आणि छोटे मोठे प्रश्न त्या माध्यमातून सोडवण्याचं काम केलं. दादांचा इतिहास जर तसा पाहिला तर त्या काळामध्ये ज्यावेळेस कृषी साधना हे साप्ताहिक त्यांनी चालू केलं की ज्या शेतकऱ्यांच्या अतिशय निगडीत असलेलं साप्ताहिक या ठिकाणी चालू करत असताना दादांसमवेत मोटरसायकल सुद्धा नव्हती. आणि म्हणून दुसऱ्याच्या मोटरसायकलवरती गावागाव जायचं, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना एकत्र करायचं, शेतीविषयक असणारे त्यांचे अनेक स्वप्न की जे प्रदर्शन, कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी झालं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये एक नामवंत प्रदर्शन त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि सातत्याने दादाची धडपड असायची. गाडी जरी चालवता येत नसेल पण संबंधित कार्यकर्त्यांनी एकत्रित घ्यायचं, त्या ठिकाणी संघटन करायचं आणि एक चांगला मार्ग तरुणांना या ठिकाणी देण्याचं काम करायचं. आणि म्हणून त्याच्यात पावलं ठेवून बाबासाहेब पावसेंना या समाजकार्यामध्ये आणण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या दादांनी या निमित्ताने केलं. आपण पाहत असाल, मी माझ्या घरामध्ये राजकारणाच्या माध्यमातून राजकारण याला म्हणता येणार आहे, परंतु आपल्या घरात वाटतं ग्रामपंचायतच्या लेवलला उभा राहिलेला पोरगा की त्याला राजकारणात कशाला जायला पाहिजे आणि आपले आई वडील म्हणत असतात. बरोबर, मलाही तसे माझ्या आई वडिलांनी विरोध केला की या राजकारणामध्ये काय पडू नको, काय जाण्याचं गटार गंगा आहे त्या ठिकाणी जाण्याचं काय तू मनात घेऊ नको. परंतु असा एक ध्येयवाडा माणूस की समाज कार्याचा वारसा घेऊन आपल्याही या मुलाला या ठिकाणी
सातत्याने वारंवार सूचना करायची आणि या महाराष्ट्रामध्ये एक सरपंच सेवा संघाची एक निर्मिती करायची आणि त्या ठिकाणी वाहून घेण्याचं काम खऱ्या अर्थानं करीत असेल ते पावसे कुटुंब. आणि म्हणून दादांनी जे वारसा त्या मुलाच्या हातामध्ये दिला आणि तो सातत्याने या महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याचं काम करतोय. एक चांगलं काम या निमित्ताने होतंय म्हणून आपल्या सर्वांची भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांची गरज आहे. ती देण्याच्या दृष्टीने हात बळकट करण्यासाठी आपण फक्त त्याला लढपणा एवढा जरी शब्द वापरला तर सातत्याने या सरपंचांवरती होणारे अन्याय ते दूर करण्याच्या दृष्टीनं निश्चितच सरकारतर्फे त्या गोष्टी मांडल्या जातील. एक लढे केले जातील, आंदोलन केले जातील, उपोषण केले जातील. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या अमरपट्टा घेऊन मी काय ग्रामपंचायतचं सदस्य कुठल्या पंचायत वैनिक सांगता येत नाही. भास्करराव पेरेंनी पाटोद्यामध्ये आपल्या गावामध्ये एक चांगलं आदर्श गाव या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम केलंय. परंतु त्याच भास्करराव पेरेंची मुलगी ज्यावेळेस ग्रामपंचायतला उभी राहिली त्याच गावातील लोकांनी तिला पाडण्याचा प्रयत्न केला आणि पाडलं खऱ्या अर्थाने. बरोबर. म्हणून ज्या भास्करराव पेरेंनी महाराष्ट्रामध्ये एक मॉडेल गाव निर्माण करण्याचं काम पाटोदा केलं त्या भास्कररावांच्या मुलीला सुद्धा लोकांनी ग्रामपंचायतमध्ये पाडलं. मी नामदेव गोरटे मलाही सुद्धा चांगल्या मताधिक्याने लोक पाडू शकतात हा गर्व खऱ्या अर्थाने आपण सोडून दिला पाहिजे. म्हणून एक समाजसेवेचं व्रत खऱ्या अर्थानं केलं पाहिजे. आणि म्हणून आमचा सातत्याने प्रयत्न असतो सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून खास सरपंचांच्या मागण्या घेऊन आपण या ठिकाणी भविष्यात मोठा लढा करणार आहोत. त्या निमित्ताने आपण सहभागी व्हा अशी विनंती पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करतो की आपण उर्वरित 14 सन्मान राहिलेले आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी देतोय. मान्यवरांना विनंती आहे आदरणीय पावसे पाटील असतील, आदरणीय सर्व स्टेजवरती मान्यवर अमोलजी शेवाळे असतील, सगळ्यांना विनंती आहे. तोरम साहेब आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी उभं राहायचंय. पुढील पुरस्कार सौ मीनाक्षी आर, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. आदरणीय शिरोळे साहेबांना विनंती आपण समोर यावं. आदर्श सरपंच पुरस्कार 2023 मीनाक्षी आर सकट, सरपंच सुरोडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. आपल्याला आदर्श सरपंच पुरस्कार यांना सन्मानित करण्यात आहे. कृपया आपण स्टेजवरती या. पुढील पुरस्कार त्यानंतर पुढील पुरस्कार यजमान भगवानराव लहू खोकले, लोकनियुक्त सरपंच 5 पट्टावाडी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आमच्या अकोले तालुक्यातील हे आदर्श सरपंच पुरस्कार आहेत. त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळतोय. माननीय भगवानराव लहू खोकले या सरपंचांविषयी अगदी छोटीशी माहिती मी देतोय. 5 पट्टा किल्ला ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट ज्यावेळेस आले आणि त्याला विश्रामगड असं नाव आहे त्या 5 पट्टा किल्ला गावातील हे सरपंच आहे. अतिशय दुर्गम भाग आहे, अतिशय पाऊस अकोले तालुक्यामध्ये त्या ठिकाणी जास्त पडतोय आणि म्हणून त्या ठिकाणचे सरपंच आहेत. माननीय भगवान लहू पाटील खोकले, लोकनियुक्त सरपंच 5 पट्टावाडी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. सरपंच ग्रामपंचायत पत्र्याचा तांडा, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. आपल्याला आदर्श सरपंच पुरस्कार 2023 हा देण्यात येत आहे. कृपया आपण स्वीकार करण्यासाठी स्टेजवरती यावं. जिल्हा अहमदनगर. आपल्याला विनंती आहे आपल्याला आदर्श सरपंच पुरस्कार 2023 मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा हा पुरस्कार या ठिकाणी आदर्श सरपंच पुरस्कार हा देण्यात येत आहे. एक विनंती आहे सगळ्यांना, अतिशय थोडा कार्यक्रम राहिलेला आहे. आपण अर्ध्या तासामध्ये आपला कार्यक्रम आता संपणार आहे. सरपंच ग्रामपंचायत नवलेवाडी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आदर्श सरपंच पुरस्कार आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे. मान्य विकासराव भिकाजीराव पाटील नवले, नवलेवाडी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. यानंतर पुढील पुरस्कार मान्य दत्ताराम चिंदू मान्यवर चालले उठून. त्यांना विनंती, का बरं तुम्ही असं करता? 2 मिनिटं थांबा ना जरा. 4 ते 5 आपले सत्कार मूर्ती राहिले त्यांना सत्कार आपण. तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. आपल्याला विनंती आहे आपल्याला राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार 2023 मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा आपला सन्मान या ठिकाणी होतोय. गोपीनाथ बाराजी पाटील रहाणे, बुद्रुक, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. यजमान अच्युतराव गुलाबराव पाटील बडाक, सरपंच ग्रामपंचायत मालुंजा, तालुका. जास्त काय होणार नाही. यानंतर मान्य कृष्णा अशोकराव शिंदे, ग्रामपंचायत
बेलपिंपळगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर मान्य कृष्णा अशोकराव शिंदे राज्य नाना पाटील बनकर आदर्श सरपंच पडेगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर आपल्याला आदर्श सरपंच पुरस्कार 2023 यांना सन्मानित करण्याची आपल्याला विनंती. आपण मिनिटासाठी आपण या ठिकाणी अर्ध्या मिनिटासाठी एक सत्काराचं नियोजन करतोय. मान्यवरांना विनंती आहे आता एक सत्कार तेवढं द्या. एक सत्काराचा कार्यक्रम 2च मिनिटाचा होतोय. हे बघा संघाचे जे संस्थापक आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. मी मान्य अमोलजी शेवाळे आणि आपल्या सरपंच सेवा संघाचे सर्वच कार्यकर्ते मान्य रवींद्रजी पावसे, आदरणीय रोहितजी पवार, अमोलजी शेवाळे सगळ्यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन मान्य यादवरावजी पावसे यांचा छोटा सत्कार करायचा आहे. आदर्श सरपंच पुरस्कार 2023 मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा आपल्याला सन्मानित करण्याचा कृपया आपण हा सन्मान स्वीकार करावा. या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करणारे आणि या सरपंच सेवा संघाची निर्मिती करणारे माननीय यादवरावजी पावसे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आपल्या सरपंच सेवा संघाचे सर्वच कार्यकर्ते माननीय सौ सुजाता कासार, मान्य रवींद्र पवार, संजय रोहित पवार, सविता पावसे, अमोलजी शेवाळे, रवींद्र पावसे, संजयजी काळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी सत्कार करायचा आहे. अमोलजी शेवाळ्यांना विनंती करतो की आपण तेवढा एक सत्कार करून घ्यायचा आहे. हरिभक्तपरायण शिरोळे महाराजांचा सत्कार आपल्या टीमच्या वतीने मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. फोटो घ्यायचे होते ना तुमच्या सगळ्यांचे. तुम्ही आले नाही पुढं पोरं राहणार आहोत तुम्ही. सुपुत्र मान्य श्री गोकुळ वामन वाळुंज आदर्श सरपंच पुरस्कार 2023 उपस्थित पुरस्कारार्थी महिला सरपंच यांच्या वतीने मी या संस्थेचे खूप आभार मानते. मी स्वतः एक वकील आहे, त्यानंतर मी MPSC क्वालिफाईड आहे आणि माझ्या गावचा विकास हा देखील माझे सर्व सदस्य आणि आम्ही सर्व मिळून हा करत असतो आणि त्याबद्दल जो काही आम्हाला ह्या विकासाचा जो काही आढावा घेऊन या संस्थेने जो काही पुरस्कार आम्हाला जाहीर केला त्याबद्दल मी संस्थेचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. अजून मला असे वाटते की आमच्या गावाला निधी हा कमी प्रमाणात भेटतो. आता जास्त प्रमाण कसं सांगायचं की महिलांना बाहेर पडून म्हणजे पाठपुरावा करायला जास्त वेळ लागतो. प्रपंच असतो, मुलं असते, त्यामुळे थोडासा वेळ कमी पडतो. तरी पण मी असं टाकून दिलं की मी महिला असून सुद्धा मी माझ्या प्रपंचिक करता मी माझं हे राजकीय स्थानही पुढं चालवायचा प्रयत्न केला आहे आणि यातून मला आता ऊर्जा निर्माण झाली की मला राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार भेटला. यातून मला अजून पुढं आमच्या गावासाठी विकास करण्याची संधी भेटली आणि यातून मला असं वाटलं की बाबा मी अजून काहीतरी करू शकते आणि इथं बोलण्याची मला 2 शब्द तालुका पातळी. ओके. मी गजानन वाघ, माजी सहसचिव. आता अनायासे आपल्याला 2 मिनिट शांततेने बोलायला मिळाले. मी इथं फक्त रिव्ह्यू घ्यायला आलो आज आणि मी माझं आयुष्य अर्पण केलेलं आहे की साधा भाजीपाला असतो ना याच्यामधून सर्व व्याधीमुक्ती होतात आणि तुम्ही अनायासे बसलात तर आपण मोबाईल नंबर घेऊ. तुम्हाला मी हळूहळू त्याची सर्व माहिती शेअर करेन आणि ते शिबिर तुमच्या 9 आणि 10 ऑक्टोबरला शांताराम राऊत यांनी घेतलं होतं नगरमध्ये. आधी त्या क्लिप पाठवी. आणि तुमच्या गावाची लोकसंख्या किती आहे? 2515
हां व्हेरी नाईस. ऐका ना, कारण बाकी लोकांच्या संख्या 700 आहेत. तर आपण संपर्कात राहू आणि गावामध्ये भाजीपाल्यातून किंवा झाडपाल्यातून सर्व व्याधीमुक्त गाव असं एक आदर्श गाव निर्माण करू आणि विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान हे करू. तुम्हाला कुठलं टेन्शन घ्यायचं गरज नाही. मी कुठलं भाडं घेत नाही, पैसे घेत नाही, जेवणही घेत नाही. समजा तुमच्या गावामध्ये 3 दिवस राहिलो तर एखादा माणूस असतो 200 रुपयाने 2 टाईम जेवण चहा देतो. तर ते मी माझं भागवीन, फक्त हाडं टाकायला जागा मागेन आणि मग तो प्रोग्राम कसा राबवायचा ते आपण ठरवू. आणि तुमच्या ते लक्षात आलं की मग आपण तो कार्यक्रम राबवू. तर आता एवढे बोलून मी थांबतो.